हॅलो एव्हरीवन. आज मी ग्रॅटिट्यूड या विषयावर बोलते आहे. सो ग्रॅटिट्यूड हा विषय कोणालाच नवीन नसावा इथे, कारण ग्रॅटिट्यूड या विषयावर तुम्ही ऐकलं असेल की ज्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यासाठी थँक्स म्हणणं. सो फक्त थँक्स म्हणणं इतकंच आहे का? सो थँक्यू म्हणायचं आणि सोडून द्यायचं, तर एवढंच सीमित नाही आहे ते. तर तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही खरंच तेवढ्यापुरती थँक्स म्हणताय की त्याच्यावर काही वागणुकीतनं तुमच्या दाखवताय, हे मॅटर करतं. तर बऱ्याचदा आपण फक्त थँक्स म्हणतो, तर ते थँक्स फक्त तेवढ्यापुरती नसून तुम्ही याच्याशी निगडीत मॅनिफेस्टेशनसुद्धा भाग आहे. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. याच्याशी निगडीत कसा मॅनिफेस्टेशनसुद्धा पार्ट येतो ग्रॅटिट्यूडशी. तर कारण तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करता आणि थँक्स म्हणताय आणि त्याच्यावर तुम्ही ॲक्ट करत नाही आहे, तुमचं बॉडी लँग्वेज आहे, तुमचे विचार आहेत, ते जर खूप वेगळे म्हणजे तुम्ही बोलताय वेगळं आणि करताय वेगळं, असं जर वेगळं असेल तर त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशनसुद्धा काही काम करत नाही आणि ग्रॅटिट्यूड हा पार्टही काही काम करत नाही. कारण तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही दाखवतच नाही आहे. उदाहरणार्थ तुमच्यामध्ये काही चांगल्या स्किल्स आहेत, तर त्या स्किल्समध्ये एक असं काही स्किल आहे की ज्याच्यावर तुम्ही काम करू शकता. आता खूप काही स्किल्स आपल्यामध्ये असतात, एक दोन चार गोष्टी तर खूप चांगल्या असतात, त्याच्यातली एक गोष्ट नक्की डुएबल असते आणि ती जर गोष्ट तुम्ही पकडून त्याच्यावर हार्डवर्क केलं नाही, त्याच्यावर वर्कआउट केलं नाही आणि त्या स्किलवर काम करून तुम्ही ॲक्ट केलं नाही त्याच्यावर आणि करायला सुरुवात केली नाही. उदाहरणार्थ मला योगा चांगला येतो आहे, तर मी योगा करायला सुरुवात केली आहे आणि माझ्या शरीराला, माझ्या मनाला त्याचा खूप चांगला उपयोग होतो आहे. त्याचा इम्पॅक्ट आपोआप घरच्यांना होतो आहे. तुमचं बघून कदाचित तुमची लहान मुलं करायला लागतील किंवा तुमची यंग मुलं असतील आणि त्यांनी जर तुमच्यामध्ये चेंजेस बघितले तर ती मुलं विचारतील की आई तू काय करतेस, ते आम्हाला शिकव. किंवा ती मुलं करायला लागतील किंवा आजूबाजूच्या तुमच्या मैत्रिणी आहेत, शेजारचे पाजारचे आहेत, घरातले आहेत, बाहेरचं आहेत, तर त्यांना नक्कीच जाणवेल त्या गोष्टी आणि त्याचा उपयोग त्यांनाही तुम्ही करून देऊ शकता. सो अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने आपल्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठळकपणे करायला सुरुवात केल्या पाहिजे. आपण फक्त म्हणतो आणि करत नाही तर त्याला ग्रॅटिट्यूड याच्या अंडर ते येऊ शकत नाही. कारण देवानी प्रत्येकाला, किंवा अगदी तुम्ही देवाला मानत नाही तर नेचरने तुम्हाला काही गोष्टी अशा दिलेल्या आहेत किंवा युनिवर्सनी अशा गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्ही त्याच्यावर काम करायला हवं आहे आणि मग ते तुमचं थँक्स जे आहे ते ॲक्सेप्ट होईल. कारण आपण फक्त एकटे चेंज होत नाही आपल्या चांगल्या स्किलमुळे, तर आपण आजूबाजूच्यांच्यासुद्धा लाईफमध्ये चेंजेस आणतो आणि तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्यावरही पाडतो. सो त्याला वेगळ्या अँगलनी आता बघायला सुरुवात करूयात. कारण नवीन वर्ष येतं आहे, तर नवीन वर्षामध्ये आपले रेझोल्युशन्स खूप सारे असतात, पण आता ॲटलिस्ट एक बेबी स्टेप घेऊयात की आपल्यातलं एक चांगलं स्किल आहे ज्याच्यासाठी आपण देवाला थँक्स म्हणतो की माझ्यामध्ये ही गोष्ट आहे आणि पण ती गोष्ट आपण कशी सुरू करायची, तर त्याच्यावर ॲक्ट करायला सुरुवात करायला हवी आपल्याला सगळ्यांनाच. सो आपण करायला सुरुवात करूयात आणि स्वतःही आनंदी राहूयात आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकांना आणि सगळं वातावरणही आनंदमय बनवूयात, आनंदी बनवूयात आणि हार्मोनियस बनवूयात. असाच या व्हिडिओचा माझा आज प्रयत्न होता. सो फक्त थँक्स म्हणू नका आता याच्यापुढे, तर कुठल्या तरी एका स्किलवर नक्की काम करायला सुरुवात करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठलीही गोष्ट तुमची शेअर करायची असेल, काही बोलायचं असेल या विषयावर, तर नक्कीच मला पिंग करा फॉर गेटिंग फर्स्ट व्हिडिओ कॉल फ्री. थँक्यू सो मच.